नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझे व्हिडिओज बरेच लोक बघत असतात आणि खूप लोक मला भेटायला येतात किंवा मला कॉल करतात आणि विचारतात की सर आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण कोणत्या फंडमध्ये करायची, कशा प्रकारे करायची ते काय आम्हाला समजत नाही. तुम्ही जे सांगता ते तिथपर्यंत कळतं, पण त्याच्यानंतर डोक्यावरून जातं आम्हाला काहीही लक्षात राहत नाही किंवा समजतही नाही की कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. किंवा काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केलेली आहे, पण त्यांनी कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे किंवा कोणीतरी आपण बघतो त्याच्यामध्ये त्या फंड्समध्येच इन्व्हेस्टमेंट केली, पण तो फंड कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वापरतो त्याबद्दल त्यांना काहीही माहिती नसतं. त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे की यामधून तुम्हाला प्रॉपर समजेल की तुम्हाला कुठलंही बेसिक नॉलेज नसलं तरीसुद्धा तुम्हाला तुमचे फंड सिलेक्ट करता येतील. कारण की यामध्ये मी तुम्हाला डीपली सांगणार आहे की कोणता फंड कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतो, कशा प्रकारे मार्केटमध्ये पैसे गुंतवतो आणि त्यातून तुम्हाला कशा प्रकारचे रिटर्न्स मिळतील आणि कोणत्या कंपनीजमध्ये पण ते गुंतवतो तेही आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमच्याकडे बेसिक हे 5 ऑप्शन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता याच्यामध्ये आहे लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, लार्ज अँड मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, मल्टी कॅप फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड. मी 5 फंड यासाठी म्हटलं की लार्ज आणि मिड कॅप फंड हा एकच कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये जर तुम्हाला 2 वेगवेगळ्या कॅटेगरीचं कंबाईन एकाच कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही लार्ज अँड मिड कॅप फंड घेऊ शकता. पण हे आपल्याला असं काही समजणार नाही, त्यासाठी आपण सुरुवात करूयात लार्ज कॅप फंडपासून. लार्ज कॅप फंड्स म्हणजे असे फंड्स ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते लार्ज कॅप स्टॉक्समध्ये, म्हणजे भारतातल्या टॉप 100 कंपनीज ज्या आहेत ज्यांच्यामध्ये हे फंड्स इन्व्हेस्ट करत असतात. जसं रिलायन्स आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, SBI बँक आहे किंवा L&T आहे. या टॉपच्या कंपनीज आहेत ज्या पहिल्या 100 कंपन्या आहेत भारतातल्या, त्या कंपन्याजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतं लार्ज कॅप फंड्स. लार्ज कॅप फंड्स काय करतात तर त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप स्टॉक्समध्ये करतात. म्हणजे इथे लार्ज कॅप स्टॉकमध्ये इथे दिसत असेल तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल होल्डिंग पॅटर्न इथे मी बनवलं आहे. त्यामध्ये लार्ज कॅप स्टॉक्समध्ये दिसतंय तुम्हाला 80% इन्व्हेस्टमेंट असते या फंडची. मिड कॅपमध्ये थोडीशी असते, स्मॉल कॅपमध्ये थोडीशी असते, डेप्थमध्ये थोडीशी असते आणि अदर्समध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट त्यांची ठेवलेली असते. हे फंड आपल्याला मार्केटमध्ये स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात आणि त्याचबरोबर मार्केट व्हॉलेटाईल असेल तरीसुद्धा आपल्याला त्यातून थोडेफार काय होईना रिटर्न जनरेट करून देतात. कारण की हे स्टॉक्स लार्ज कॅप कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळेच या फंड्सला म्हटलं जातं लार्ज कॅप फंड्स. आता इथे तुम्हाला ग्राफमध्ये दिसत असेल की 80% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची लार्ज कॅपमध्ये आहे, मिड कॅपमध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट असते. अशा प्रकारचंच पॅटर्न हे फंड्स फॉलो करतात. यानंतर आपण येऊयात की मिड कॅपमध्ये. आता मिड कॅप फंड्स म्हणजे कोणते फंड्स की जे फंड्स 101 पासून ते 250 ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्या फंड्सला म्हटलं जातं मिड कॅप फंड. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं लार्ज कॅप फंड जे पहिल्या 100 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना लार्ज कॅप फंड म्हणतात. आणि नंतरचे जे 101 पासून ते 250पर्यंतच्या ज्या कंपनीज आहेत टॉपच्या कंपनीज, म्हणजे आता भारतामध्ये तर हजारो कंपनी असतील, पण त्यातल्या त्यात 101 पासून ते 250पर्यंत ज्यांचा रँक येतो त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतात मिड कॅप फंड. जसं लार्ज कॅपमध्ये होतं की लार्ज कॅपमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते, तसंच मिड कॅपमध्ये सुद्धा आहे. जर तुम्ही मिड कॅप फंड सिलेक्ट केला तर त्यांची इन्व्हेस्टमेंट की मिड कॅपमध्ये सगळ्यात जास्त असते, त्यानंतर लार्ज कॅपमध्ये असते आणि त्यानंतर स्मॉल कॅपमध्ये असते, अदर्समध्ये असते, डेप्थमध्ये असते. अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट त्यांची असते. आणि हे फंड्स कुठला बेंचमार्क फॉलो करतात तर निफ्टी मिड कॅप 150 आणि BSEचा मिड कॅप 150. या स्टॉक्समध्ये किंवा या इंडेक्सेसमध्ये ज्या कंपनीज आहेत त्याच कंपनीजमध्ये हे फंड्स इन्व्हेस्ट करतात. या व्यतिरिक्त कोणत्याही बाहेरच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, पण त्यांची मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही फक्त मिड कॅप कंपनीजमध्येच असते. या फंड्समध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला काय मिळतं तर डायव्हर्सिफिकेशन मिळतं. हे फंड एका सिलेक्टेड सेक्टरला पकडून नसतात तर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये असतात. म्हणजे पहिल्या 100 कंपन्या जर तुम्ही पाहिल्यात तर त्या लार्ज कॅप कंपनीज आहेत, पण जर तुम्ही दुसऱ्या 101 ते 250पर्यंतच्या कंपनीज पाहिल्यात तर याच्यामध्ये या स्पॅममध्ये तुम्हाला 150 कंपनीज मिळतात. म्हणजे 150 वेगवेगळ्या टाईपच्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो इन्व्हेस्टर किंवा फंड मॅनेजर इन्व्हेस्ट करतो, ज्याच्यामुळे आपल्याला फ्युचरमधून या टाईपच्या कंपनीजमधनं रिटर्न जनरेट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता ह्या ज्या कंपनीज आहेत ह्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे फायनान्शियल असो, इंडस्ट्रियल असो, हेल्थकेअर असो, कन्झ्युमर असो, त्यानंतर टेक्नॉलॉजी असो, अशा वेगवेगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये
हे फंड्स इन्व्हेस्ट करतात. म्हणूनच यांना मिड कॅप कंपनीज म्हणतात, कारण की ह्या खूप मोठ्या कंपन्या पण नाही आहेत किंवा खूप स्मॉल कंपनीज पण नाही आहेत. तर अशा टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं काम करतं मिड कॅप फंड्स. यानंतर येऊयात आपण लार्ज अँड मिड कॅप फंड. तर काही लोकांना वाटेल की मला लार्ज कॅप कंपनीज थोड्या हव्यात आणि थोड्याशा मिड कॅप कंपनीज हव्यात, पण लार्ज कॅपमधून तुम्हाला रिटर्न्स कमी मिळत आहेत, मिड कॅपमधून तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळतात. पण तुम्हाला रिस्क पण घ्यायची नाही आहे. डायरेक्ट सगळे पैसे मिड कॅपमध्ये पण नाही टाकायचे आहेत आणि लार्ज कॅपमध्ये पण टाकायचे नाही आहेत. मग तुम्हाला बॅलन्स हवा असेल तर अशा टाईपच्या लोकांसाठी किंवा अशा टाईपमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लार्ज अँड मिड कॅप फंड आहेत, जे लार्ज कॅपमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात आणि मिड कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. मग यांची काही इन्व्हेस्टमेंट म्हणजे समजा लार्ज कॅपमध्ये 30% इन्व्हेस्टमेंट आहे आणि मिड कॅपमध्ये 35% इन्व्हेस्टमेंट आहे, तर अशा प्रकारचं पॅटर्न ते लोक फॉलो करतात. सेबीच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार लार्ज कॅपमध्ये सुद्धा त्यांना 35% इन्व्हेस्टमेंट ठेवायची आहे आणि मिड कॅपमध्ये पण 35% इन्व्हेस्टमेंट ठेवायचे. तर असे हे फंड आहेत. आणि हे फंड कुठला बेंचमार्क फॉलो करतात तर निफ्टी लार्ज अँड मिड कॅप 250चा बेंचमार्क आणि BSEचा लार्ज अँड मिड कॅप 250चा बेंचमार्क. ह्या फंडमध्ये पण जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तरीसुद्धा आपला पोर्टफोलिओ थोडासा डायव्हर्सिफाय होतो, कारण की लार्ज कॅपमध्ये किती कंपनीज आहेत 100 आणि मिड कॅपमध्ये किती कंपनीज आहेत 150. अशा आपल्या 250 कंपनीजमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येतं किंवा त्या फंड मॅनेजरला इन्व्हेस्टमेंट करता येतं. तर हे झालं लार्ज अँड मिड कॅपपर्यंत. असं आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज बनवण्यासाठी अगोदर खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यानंतरच तुमच्यासमोर हा व्हिडिओ येत असतो. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. तर आता पुढे जाऊयात. पुढचा फंड आहे स्मॉल कॅप फंड, ज्यामधून सगळ्यात जास्त रिटर्न जनरेट होतात आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्कसुद्धा आहे. असे हे फंड आहेत स्मॉल कॅप फंड्स, ज्यामध्ये रिस्क खूप आहे पण रिटर्नसुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे जर मार्केट अपच्या डायरेक्शनने चाललं असेल तर तुमचे पैसे खूप चांगल्या पद्धतीने वाढतात, पण जर मार्केट रिव्हर्स असेल तर तुमचे पैसे तेवढ्या स्पीडने कमीसुद्धा व्हायला सुरुवात होतात किंवा रिटर्न्स तुम्हाला मायनसमध्ये सुद्धा मिळतात. पण प्रत्येक वेळेस मार्केट असं काहीच नाही आहे ना की वरतीच जाता किंवा प्रत्येक वेळेस खाली जाता. जरी आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि लाँग टर्मसाठी आपण थांबत असो आणि ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करत असो तर हे फंडसुद्धा आपल्याला खूप जास्त रिटर्न जनरेट करून देऊ शकतात. आता यामध्ये लार्ज कॅपमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट खूप कमी असते, मिड कॅपमध्ये खूप कमी असते आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट जवळपास 65% इन्व्हेस्टमेंट हे फंड्स स्मॉल कॅपमध्ये करू शकतात. निफ्टी स्मॉल कॅप 250 आणि BSE स्मॉल कॅप 250. याचा अर्थ 250 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होतं असं नाही. तर पहिल्या 100 कंपन्या म्हणजे कोणत्या लार्ज कॅप, दुसऱ्या 100 मिड कॅपमध्ये कुठल्या कंपन्या येतात 101 ते 250 पर्यंतच्या कंपनीज मिड कॅपमध्ये येतात आणि 250 पासून ते जवळपास 750 ते 1000 पर्यंतच्या ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज तुम्ही स्मॉल कॅपमध्ये येतात, ज्यामध्ये फंड मॅनेजरला वाटेल त्या कंपनीजमध्ये फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करून चांगले वेल्थ किंवा चांगले रिटर्न्स जनरेट करून आपल्याला देतो. आता ह्या फंड्समध्ये जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हाय रिटर्न्स जसे मिळतात त्याच प्रकारे ह्या कंपनीजमध्ये व्हॉलॅटिलिटीसुद्धा जास्त असते, कारण की ह्या छोट्या कंपनीज असतात. मार्केटमध्ये काही अशी सिच्युएशन आली ज्याच्यामुळे मार्केटवरती परिणाम होऊ शकतो, असं काही न्यूज आली तर त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडतो पहिल्या स्मॉल कॅपवरती, नंतर मिड कॅपवरती आणि नंतर लार्ज कॅपवरती. त्यामुळे जर काही असं काही झालं, जसं आता वॉर चालू आहे, जेव्हा वॉर चालू होतं त्यावेळेस न्यूज आली, त्या दिवशी 1000-1500 पॉईंट मार्केट खाली आलं, तर त्याचा सगळ्यात मेजर इम्पॅक्ट पडला स्मॉल कॅपवरती, नंतर पडला मिड कॅपवरती आणि नंतर पडला लार्ज कॅपवरती. पण जर मार्केट वरती जात असेल ना तर सगळ्यात पहिला इम्पॅक्ट कुठल्यावरती पडणार स्मॉल कॅपवरती, मग मिड कॅप आणि मग लार्ज कॅप. म्हणजे जसं रिव्हर्समध्ये इम्पॅक्ट पडतो तसं वर जाताना सुद्धा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट स्मॉल कॅपवरती पडतो. त्यामुळे स्मॉल कॅप आपल्याला चांगले रिटर्न्स जनरेट करून देतात. असं नाही आहे की तुमची सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये टाकावी, हे मी म्हणत नाही आहे, पण स्मॉल कॅपमधून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. पुढे आपण पाहूयात की कशा प्रकारचा आपला पोर्टफोलिओ असायला हवा की जेणेकरून आपल्याला त्यातून चांगले रिटर्न्स मिळतील. त्यानंतर पाहूयात की फ्लेक्झी कॅप. आता हा फ्लेक्झी कॅप फंड माझ्यासाठी खूप चांगला आहे आणि मला खूप आवडणारा हा टाईप आहे, ज्याच्यामधून चांगले रिटर्न जनरेट होतात आणि त्याचबरोबर आपल्याला स्टेबिलिटी मिळते, रिटर्नची थोडेफार चान्सेस चांगले मिळतात. ते का ते मी सांगतो. आता ह्या फंडमध्ये आहे ना कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्हाला 65% इन्व्हेस्टमेंट मिड कॅपमध्ये ठेवायचे आहे, 65% लार्ज कॅपमध्ये ठेवायचे किंवा 65% स्मॉल कॅपमध्ये ठेवायचे. जे अगोदरचे फंड पाहिले आपण त्यामध्ये अशा प्रकारचं होतं. पण यामध्ये असं काहीही नाही आहे. जर फंड मॅनेजरला असं वाटतं आहे की पुढे जाऊन लार्ज कॅप कंपनीजमधनं चांगले रिटर्न जनरेट होऊ शकतात तर तो फंड मॅनेजर लार्ज कॅपमध्ये
जास्त इन्व्हेस्टमेंट करेल, म्हणजे त्याला असं वाटलं तर 60% इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपमध्येच करून टाकली. नंतर जर त्याला असं वाटलं की लार्ज कॅपमधून चांगले रिटर्न जनरेट होत नाही आहे तर मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करावी, तर तो मिड कॅपमध्ये करेल. त्याला नंतर असं वाटतं की स्मॉल कॅपमधून चांगले इंटरेस्ट जनरेट होऊ शकतात तर तो स्मॉल कॅपमध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे त्याला जसं वाटेल त्या प्रकारे तो त्याची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, वेगवेगळ्या फंड्समध्ये करू शकतो, स्टॉक्समध्ये करू शकतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. त्यामुळे त्याला खूप चांगले रिटर्न जनरेट करता येतात. त्यामुळे या टाईपचे फंड्स ज्या डिरेक्शनला मार्केट चालेल त्या डिरेक्शनच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि चांगले रिटर्न जनरेट करून देतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं की लार्ज कॅप काय करतात, मिड कॅप काय करतात, लार्ज अँड मिड कॅप काय करतात, स्मॉल कॅप काय करतात, फ्लेक्झी कॅप काय करतात. तर हे असे सगळे फंड्स आहेत. आता यावरनं तुम्हाला थोडीशी माहिती आली असेल की कशा प्रकारे आपण वेगवेगळे फंड्स घेतले तर काय आपल्याला त्याच्यामधनं बेनिफिट आहे किंवा कशा प्रकारची आपली इन्व्हेस्टमेंट पुढे जाते. हे पाहायचं की आपल्याकडे लार्ज कॅप किती फंड्स आहेत, मिड कॅप किती फंड्स आहेत, आपल्याकडे लार्ज अँड मिड कॅप किती आहेत, स्मॉल कॅप किती आहेत, मल्टी कॅप किती आहेत, फ्लेक्झी कॅप किती आहेत. हे फंड्स जर आपण चेक केले तर त्यावरनं तुम्हाला मोठा अंदाज येईल की आपण कशा प्रकारच्या डायरेक्शनमध्ये चाललो आहे आणि आपल्याला कशा प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. तर याला असे एक बॅलन्स कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये तुमची सगळ्या टाईपच्या कॅटेगरीजमधल्या फंड्समध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यामध्ये एखादं सेक्टर जरी खाली पडलं तर दुसऱ्या सेक्टर्समधनं त्यातून आपल्याला इन्कम जनरेट होत राहील आणि रिटर्न्स आपले बनत राहतील. ना की एकाच टाईपच्या फंड्समध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट करावी. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि ती माझ्या थ्रू करायची असेल, चांगला प्रॉपर पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, माझा ऑफिसचा ॲड्रेससुद्धा मी दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवू शकता. पोर्टफोलिओ कसा बनवायचा याबद्दल मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेन आणि त्यानंतर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता. आणि जर तुम्हाला भेटता येत नसेल, काही लोक आहेत की मला लांबून फोन करतात, लातूर, कोल्हापूर, सांगली, परभणी, पुणे इथूनही फोन करतात आणि इथूनही ते लोक त्यांची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात. त्यासाठी मी त्यांना व्हिडिओ कॉल करतो आणि त्या व्हिडिओ कॉलद्वारे आपण वेळ घेतो त्यांचा, त्यानुसार त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगतो आणि त्यानंतर ते ठरवतात की त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही करायची आहे आणि त्यानंतर त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी मी माझ्या थ्रू सुरू करून देतो. जर तुम्हालाही करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला कॉल करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z सांगितलं की मार्केटमध्ये कशा प्रकारचे फंड्स अवेलेबल आहेत आणि त्यातून तुम्हाला कशा प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात किंवा ते फंड्स कशा प्रकारे काम करतात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यापेक्षाही चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि ती तुम्हाला माहिती मिळेल सुद्धा. तर चला भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.